हे गाईज, वेलकम टू चॅनल मॅजिकल वर्ल्ड. आज आपण आलेलो आहोत पुण्यामधील शनिवार वाड्यामध्ये. चला तर मग आज माहिती घेऊया शनिवार वाड्याचा, या पेशवेकालीन वाड्याचा काय इतिहास होता. जर तुम्हाला शनिवार वाड्यामध्ये यायचं असेल तर लोकेशन, जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुळशीबाग सर्वांना माहीतच आहे. तुळशीबागेच्या शेजारी शनिवार वाडा, तर मनपा बसस्टॉपपासून अगदी जवळच हा शनिवार वाडा आहे. तसेच इथलचं जवळचे लोकेशन दगडूशेठ गणपती, लाल महल, नानावाडा किंवा ABC चौक जे पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे, तिथे पण तुम्ही येऊ शकता. शनिवार वाड्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्हाला लांबूनच मोठी भिंत आणि मोठा असा दरवाजा बघायला मिळेल. वाड्याचा इतिहास बघता सुमारे 1730च्या काळात या वाड्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. मजबूत दरवाजे आणि भक्कम तटबंदी असलेला हा वाडा पेशवे काळातील इतिहास सांगत आजही ताठपणे उभा आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे पर्यटकांची गर्दी दिसून येते. भारताच्या स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या मोठ्या समाजसुधारकांनी भाग घेतला होता असे लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची भाषणेही या ग्राउंडमध्ये झालेली आहे. तसेच महाराष्ट्राचा इतिहास बघता संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभागी असलेले प्राचार्य प्रल्हाद केशवत्रे आणि ठाकरेजींचीही भाषणे इथे झालेली दिसून येतात. वाड्याचे हे प्रवेशद्वार असून या दरवाजाला दिल्ली दरवाजा असेही म्हणले जायचे. दरवाजांचे बांधकाम टोकदार कमानींमध्ये आणि मोठे लोखंडी खिळे ठोकून भक्कम केलेले दिसते. या दरवाजाच्या वरती आपल्याला नगरखाना बघायला मिळतो, जो आजही साबूत आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला कारंजे बघायला मिळतील आणि एका साईडला फुलबागाही आहेत. इतिहासात असे सांगण्यात येते की पेशव्यांच्या काळामध्ये या ठिकाणी 7 मजली इमारती बांधण्यात आल्या होत्या. सुमारे 1828च्या काळात या वाड्यास आग लागली, त्यामुळे बहुतेक इमारती या जळाल्या. या दुर्घटनेमुळे खूप काही वस्तू नष्ट झाल्या. आता इथे आपल्याला फक्त त्या इमारतींचे अवशेष बघायला मिळतील. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला चारही बाजून वाड्याला भोवताली तटबंदी असलेली दिसून येते. या वाड्याच्या भोवताली भिंतीला 5 दरवाजे असून 9 बुरुज आहेत आणि इथे जवळच मुठा नदीही वाहते. वाड्याच्या तटबंदीवरती जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. या पायऱ्या आजही आपल्याला भक्कम अशा बघायला मिळतात. वरती आल्यानंतर आपल्याला वाड्याच्या संपूर्ण बाहेरील परिसरही बघायला मिळतो. तसेच आतला परिसरही आपण बघू शकतो. दिव्य प्रीत तत्स्वरूपी वदे नर्मदा तापी.
बरोबर गोला हवा तो पॅन्टमध्ये पाणी त्याच्यात पण ते स्विमिंग सर्विस करायचे म्हणजे पाणी प्यायचं. संपूर्ण तटबंदीला गोल फिरून आल्यानंतर समोरच तुम्हाला पार्किंग दिसत आहे आणि समोरच वीर बाजीराव पेशवे यांचा पुतळाही आहे. आता आपण जाणार आहे वाड्यातील मुख्य भाग म्हणजेच नगरखान्यामध्ये. वाड्याला जेव्हा आग लागली होती, आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन साबूत असलेला हा एवढाच भाग आपल्याला बघायला मिळतो.